नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. शिंदखेडा शहरातील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीत सोमवारी झालेल्या चोरी प्रकरणी चक्क कंपनीचा ब्रँच मॅनेजर आणि त्याचा मित्र हेच आरोपी असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. चोरीची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही तासातच दोघांना अटक करून 4,68,557 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे. सकाळच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी स्पंदना फायनान्स कंपनीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी लॉकर फोडून लाखोंची रोकड लंपास केली होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित म्हणून सुभाष परमा चौहान आणि या ब्रँच मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपल्या मित्राच्या मदतीनेच सदर चोरी केल्याची कबुली दिली. सन 2017 पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच गोंदिया, गडचिरोली व छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या 3.5 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादीने गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. देवसू उर्फ देवाराजा सोडी, वय 24 वर्ष, चिंतिंगपारा, जिल्हा बिजापूर, छत्तीसगड असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे. या माओवाद्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केले आहे. जालना शहरात उघडपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात आज किशोर जाधव आणि मयूर अग्रवाल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. किशोर जाधव यांनी आपल्या निवेदनात सांगितलंय की जालना शहरात मोठ्या प्रमाणावर मटका जुगार, ऑनलाईन जुगार तसेच इतर अवैध धंदे सुरू आहेत. या धंद्यांमुळे गरीब जनतेची आर्थिक लूट होत असून पोलीस प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे किशोर जाधव यांनी अलकड चौक, आझाद मैदान, सिद्धी बाजार, पाणीबेज, मंगळ बाजार, लाकडकोट, गांधीनगर, वाल्मिकी नगर, भिकारी चौक, रामनगर या भागांमध्ये सुरू असलेल्या मटका दुकानांची यादीही पोलीस अधीक्षकांना सादर केली. या आंदोलनामुळे आता पोलीस प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. विधिमंडळाच्या अंदाज समिती आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आली आहे. याआधी धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शासकीय विश्रामगृहात सापडलेलं रोकड प्रकरणी हे समितीच्या दौऱ्याचं पार्श्वभूमीवर रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी केलाय. संजय राऊत यांना चुकीचे आरोप करण्याची सवय आहे. त्यांना त्यांचे आरोप करू द्या, आम्ही आमचे काम करत आहे. धुळे विश्रामगृहातील खोली नंबर 102 माझ्या स्वीय सहायकाच्या नावाने बुक असल्याच्या बातम्या देखील तथ्यहीन असल्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव परिसरातील जिंदाल कंपनीच्या आगीला 36 तास उलटून देखील आग नियंत्रणात आलेली नाही. कंपनीचे मेटालायझर युनिट 1, 2, 3 आणि पॉलिस्टर लाईन ABCD पूर्णपणे जळाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फिल्म्स आणि PVC मटेरियल हे ज्वलनशील असल्यानं ही आग वाढत जात असल्याचे सांगितले जात आहे. 21 मे पासून नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून अग्निशमन दलाच्या 20 गाड्या तसेच NDRFच्या टीम घटनास्थळी दाखल झाली असून फोम आणि आगीच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आकाशात आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले असून आगीची तीव्रता वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1 किलोमीटरचा परिसर रिकामा करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अजूनही ही आग 2 ते 3 दिवस अशीच राहणार असल्याचे सांगण्यात येत असून प्रशासन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना करते हे महत्त्वाचे ठरणार आहे. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत राहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.